Hello everyone. We are going to start the new topic, that is unit number 3. We have completed unit number 1 and unit number 2. In the last lecture we have finished the unit number 2. Now in this or from this lecture we are going to start the third unit. In the third unit we will be studying the multiplication cycles of various viruses. रिप्रोडक्शन म्हणजे एक व्हायरस जेव्हा एखाद्या सेलमध्ये जातो, एंटर होतो, तर त्या व्हायरसमध्ये एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर होस्ट सेलमध्ये काय काय इव्हेंट्स असतात, कशा पद्धतीने नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केले जातात आणि मग तो जो व्हायरस आहे, जे नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झालेत ते रिलीज होऊन दुसऱ्या होस्ट सेलमध्ये कशा पद्धतीने बाहेर पडतात किंवा दुसऱ्या सेलमध्ये कशा एंटर होतात, हे सगळे जे इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हायरसेस किंवा रिप्रोडक्शन ऑफ व्हायरसेस हा टॉपिक आता आपण स्टार्ट करणार. या युनिटमध्ये आपण रिप्रोडक्शन ऑफ और मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ T4 बॅक्टेरियोफाज, एक बॅक्टेरियोफाज आहे T4 बॅक्टेरियोफाज, त्याची मल्टिप्लिकेशन सायकल स्टडी करणार. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ ॲडेनो व्हायरस की जो एक ॲनिमल व्हायरस आहे त्याची मल्टिप्लिकेशन सायकल स्टडी करणार. देन वी विल बी डिस्कसिंग द मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ टोबॅको मोझॅइक व्हायरस की जो एक प्लांट व्हायरस आहे. ओके, म्हणजे एक बॅक्टेरियोफाज, एक ॲनिमल व्हायरस आणि एक प्लांट व्हायरस, तिघांची मल्टिप्लिकेशन सायकल स्टडी करणार आहे आपण. आता हे तिघही कसे आहेत, लायटिक आहेत. लायटिक म्हणजे लायसिस करतात हो सेलचं इन्फेक्शन केल्यानंतर. दोन प्रकारचे सायकल्स असतात, लायटिक आणि लायसोजेनिक. तर या तीन व्हायरसची लायटिक सायकल स्टडी करणार. आणि चौथा एक व्हायरस आहे, दॅट इज लॅम्बडा बॅक्टेरियोफाज. लॅम्बडा हा एक बॅक्टेरियोफाज आहे, त्याची लायसोजेनिक सायकल आपण स्टडी करणार. तो लायसिस पण करू शकतो, पण आपण त्याची लायसोजेनिक सायकल स्टडी करणार. सो इन दिस युनिट वी विल बी स्टडिंग द मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ T4 बॅक्टेरियोफाज, टोबॅको मोझॅइक व्हायरस, ॲडेनो व्हायरस अँड लायसोजेनिक सायकल ऑफ लॅम्बडा व्हायरस. आता आपण या लेक्चरपासून म्हणजे पहिला पॉईंट आहे, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ T4 बॅक्टेरियोफाज. सो दॅट विल बी द पॉईंट ऑफ डिस्कशन इन दिस लेक्चर. ओके, T4 बॅक्टेरियोफाज हा एक बॅक्टेरियोफाज आहे. टी सिरीज बॅक्टेरियोफाज मधला हा एक फाज आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. टी सिरीजमध्ये एकूण 7 फाजेस असतात, T1 to T7. त्यामध्ये 4 टी इवन फाजेस आहेत, 3 टी ऑड फाजेस आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. टी ऑड आणि टी इवन मध्ये डिफरन्स काय आहे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. टी ऑड आणि टी इवन मध्ये डिफरन्स असा असतो की टी इवन फाजेस कंटेन्स कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ, टी ऑड मध्ये कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ नसते. टी इवन फाज मध्ये एक अनयुज्युअल बेस असतो 5 हायड्रॉक्झी सायटोसिन, तो टी ऑड मध्ये नसतो. ओके, तर अशा पद्धतीनं हे डिफरन्सेस आहेत टी इवन फाजेस आणि टी ऑड फाजेस मध्ये. आता या एकूण जे याचा बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे 7 व्हायरस आहेत T1 to T7, याचा एक बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण T4 बॅक्टेरियोफाजची लाईफ सायकल किंवा मल्टिप्लिकेशन सायकल काय करणार आहे इथं स्टडी करणार. ओके, सो लेट स्टार्ट. त्यापूर्वी आपल्याला ही माहिती पाहिजे की बॅक्टेरियोफाज म्हणजे काय. तर T4 हा एक बॅक्टेरियोफाज आहे आणि बॅक्टेरियोफाज म्हणजे बॅक्टेरिया इटिंग व्हायरस किंवा इन सिम्पल टर्म्स बॅक्टेरियोफाजेस आर द व्हायरसेस विच इन्फेक्ट्स बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारे व्हायरसेस म्हणजे बॅक्टेरियोफाजेस. लिटरल मिनिंग घेतला तर बॅक्टेरिया इटिंग व्हायरसेस. ओके, फाज हा एक वर्ड आहे की ज्याचं मिनिंग हा म्हणजे असं होतो टू इट. टू इट, फाज म्हणजे काय, टू इट. पण ऍक्च्युली तो इट करत नाही, त्याचा लायसिस करतो आणि स्वतः मल्टिप्लाय होतो, म्हणून त्याला आपण बॅक्टेरिया इटिंग व्हायरस किंवा द व्हायरस विच इन्फेक्ट्स बॅक्टेरिया आर नोन ॲज बॅक्टेरियोफाजेस. ओके, देर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरियोफाजेस. फर्स्ट टाइप दॅट इज लायटिक फाज. एकदम महत्वाचं आहे, नीट समजून घ्या. बॅक्टेरियोफाजचे 2 टाइप्स असतात. पहिला आहे तो लायटिक फाज. लायटिक फाजलाच व्हायरुलंट फाज पण म्हणतो आपण किंवा नॉन टेम्परेट फाज म्हणतो. इथं कन्फ्युजन बऱ्याच मुलं करतात की लायटिक फाज आणि टेम्परेट फाज डिफरन्स समजत नाही. लायटिक फाज म्हणजेच व्हायरुलंट फाज किंवा नॉन टेम्परेट फाज असं म्हणतो आपण. ओके, आता मिनिंग काय याचं, लायटिक म्हणजे काय, तर the virus or phage which after infection into the host cell
कॉजेस लायसिस ऑफ द होस्ट सेल. म्हणजेच व्हायरस होस्ट सेलमध्ये एंटर झाल्यानंतर त्या होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होतो आणि सगळ्या शेवटी जेव्हा बाहेर पडणार आहे त्यावेळी त्या होस्ट सेलचं लायसिस करून बाहेर पडतो. अशा व्हायरसेसना लायटिक फाजेस आपण म्हणतो. सो द व्हायरस विच एंटर्स द होस्ट सेल, multiplies inside the host cell and gets out or gets released out of the host by causing their lysis. Such phages are called as lytic phage. त्यांच्यामध्ये व्हायरुलन्स असतो, म्हणजे होस्टला डॅमेज करण्याची ॲबिलिटी आहे म्हणून त्यांना व्हायरुलंट फाज सुद्धा म्हणतो किंवा त्याला नॉन टेम्परेट फाज असं पण म्हणतो. याच्या एक्झॅक्टली अपोजिट जो दुसरा टाईप आहे दॅट इज लायसोजेनिक फाज. आता लायसोजेनिक फाजला याच्या एक्झॅक्टली अपोजिट, याला व्हायरुलंट म्हटलं याला काय म्हणणार अव्हायरुलंट, याला नॉन टेम्परेट म्हटलं तर याला काय म्हणणार टेम्परेट फाज. सो हे लक्षात ठेवा. बघा सिंपल टर्म्स आहेत, सिंपल पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. लायटिकला व्हायरुलंट म्हणा आणि लायसोजेनिकला टेम्परेट म्हणा. ओके, काय म्हणायचं आपल्याला इथं, लायटिकला आपण काय म्हणणार व्हायरुलंट म्हणायचं. व्हायरुलंट आणि लायटिक म्हणजे सेम. आणि लायसोजेनिकला आपण टेम्परेट फाज म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. मग ऑब्व्हियसली तुम्हाला सगळं समजेल. जर हा व्हायरुलंट असेल तर हा अव्हायरुलंट असणार, हा टेम्परेट असेल तर हा नॉन टेम्परेट असणार आहे. ओके, लायसोजेनिक फाज म्हणजे काय, आपण लायसोजेनिक लॅम्बडा फाजची लायसोजेनिक स्टडी करणार आहे. पण लायसोजेनिक फाज म्हणजे असा फाज की जो इन्फेक्शन झालेला, ज्याचा जिनोम होस्टमध्ये आलेला, पण तो होस्टमध्ये आहे तसं राहतो जनरेशन टू जनरेशन. म्हणजे अनेक जनरेशन पर्यंत तो त्या होस्टमध्ये त्याचा जिनोम त्या फाजचा आहे तसंच राहतो. ना तो नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करतो, ना होस्ट सेलचं लायसिस करतो, ना होस्ट सेलमधून बाहेर पडतो. म्हणजे त्याचा जिनोम हा आहे तसाच स्टेबल स्टेटमध्ये राहतो होस्टमध्ये. आणि त्यामुळे होस्टला काहीही डॅमेज होत नाही, कुठलाही हार्म नसतो. ओके, म्हणून आपण याला लायटिक फाजच्या अपोजिट म्हणजेच लायसोजेनिक फाज असं म्हणतो. म्हणजे असं म्हणू शकतो आपण लायसोजेनिक फाज किंवा लायसोजेनिक स्टेटमध्ये होस्ट सेलचं लायसिस होत नाही. सो द फाज विच एस्टॅब्लिश लायसोजेनिक रिलेशनशिप विथ द होस्ट, दोज आर नोन ॲज लायसोजेनिक फाजेस. द फाज विच एस्टॅब्लिश लायसोजेनिक रिलेशनशिप विथ द होस्ट. लायसोजेनिक म्हणजे स्टेबल, की ज्यामध्ये होस्ट सेलचं लायसिस होत नाही. तर बॅक्टेरियोफाजेस म्हणजे आपल्याला समजलं त्याचे दोन टाइप्स आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. देर आर टू टाइप्स, लायटिक फाज अँड लायसोजेनिक फाज. लायटिक फाज लायसिस करणारा, लायसोजेनिक फाज लायसिस करत नाही. ओके, आता आपण टी4 बॅक्टेरियोफाजकडे येऊया. टी4 बॅक्टेरियोफाज सगळ्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे. आपण कॉम्प्लेक्स कॅप्सिडमध्ये टी4 बॅक्टेरियोफाजचं स्ट्रक्चर स्टडी केलं. ओके, सो टी4 बॅक्टेरियोफाज इट हॅज इकोसाहेड्रल हेड अँड हेलिकल टेल. आणि असं दोन्ही पण असलेलं आपण कॉम्प्लेक्स कॅप्सिड म्हणतो. सो इट हॅज इकोसाहेड्रल हेड, हेलिकल टेल. त्याची जे टेल आहे त्या टेलच्या अराउंड 24 रिंगची एक कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीत असते 144 सब युनिटची. सो टेल हॅज अ कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ अराउंड इट. म्हणजे आपण इथं डायग्राम बघितले बघू, इझिली तुम्हाला सगळ्यांना समजेल. ओके, हे बघा, हे इकोसाहेड्रल हेड आहे. त्याच्यामध्ये हेडमध्ये DNA पॅक आहे बघा, हा डबल स्टँडर्ड DNA आहे त्याचा. नंतर इथं ब्ल्यू कलरचे दिसतं ही टेल आहे त्याची. ओके, या टेलच्या अराउंड इथं तो 24 रिंगची एक शीत असते. आणि ही शीत कशी असते कॉन्ट्रॅक्टाईल. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे इमॅजिन करा की स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग आपण दोन्ही एंडने प्रेस केली, त्याचं कॉन्ट्रॅक्शन झालं, रिलीज केली, रिलॅक्सेशन झालं. तशीच ही जी टेल आहे याच्या अराउंड ही शीत असते, प्रोटीनची शीत असते. आणि ती शीत कशी कॉन्ट्रॅक्टाईल आहे. इमॅजिन करा की कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे ती फक्त शीतच काय होऊ शकते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते. त्याच्या आतमध्ये जी टेल ट्यूब आहे ती कॉन्ट्रॅक्ट होत नाही. लक्षात ठेवा, टेल ट्यूब कॉन्ट्रॅक्ट होत नाही. टेल ट्यूबच्या भोवती जी शीत आहे तीच फक्त काय होते कॉन्ट्रॅक्शन होते. सो कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीत त्याच्या अराउंड प्रेझेंट. म्हणजे इमॅजिन करा की आता समजा तुम्ही काय केलं की एक मॅच म्हणजे आपण स्टिक घेतली, मॅच स्टिक घेतली, म्हणजे आपण काडीपेटीतली काडी घेतली आणि ती काडी स्प्रिंगमध्ये घातली. ओके, त्या म्हणजे ती काडी म्हणजे काय झाली टेल ट्यूब झाली आणि ती स्प्रिंग म्हणजे काय झाली कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ. ती जी काडी आहे
ती कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही त्याचं, पण स्प्रिंग कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं. ओके, एवढं समजलं ते मोर दॅन इनफ आहे. सो स्ट्रक्चरमध्ये इकोसाहेड्रल हेड आहे, इथं हेलिकल टेल आहे, टेलच्या अराउंड टेल शीथ आहे, हेड इज कनेक्टेड टू टेल विथ द हेल्प ऑफ कॉलर. इथं कॉलर आहे बघा, कॉलरमध्ये इथं हेअर लाईक स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज व्हिस्कर्स, त्यांना आपण व्हिस्कर्स म्हणतो. ओके, ते जे कॉलरचे राऊंड ब्लॅक कलरचे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात. सो कॉलरचं काम काय असतं, हेड आणि टेल रिजनला जॉईन करणं. टेलला इथं बघा पिंक कलर खाली जे दिसतंय दॅट इज बेस प्लेट, हेक्झागोनल बेस प्लेट आहे. मी आता जास्त डिटेलमध्ये जात नाही, आपण ऑलरेडी हे डिस्कस केले. हेक्झागोनल बेस प्लेटला प्रत्येक कॉर्नरला एक टेल फायबर बाहेर पडतो बघा. इथं हे टेल फायबर्स आहेत, असे 6 टेल फायबर्स आहेत जे प्रत्येक कॉर्नरपासून बाहेर पडणारे टेल फायबर्स आहेत. आणि टेल फायबर्स हे अटॅचमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवा, T4 बॅक्टेरियोफाजमध्ये इकोसाहेड्रल हेड आहे, हेलिकल टेल आहे, हेड इज कनेक्टेड टू टेल विथ द हेल्प ऑफ कॉलर. टेलला बॉटम एंड बघा त्याचं काय, तर इथे हेक्झागोनल बेस प्लेट असते. बेस प्लेट इथं खाली पिन्स आहेत बघा, टेल पिन्स आहेत, त्या पिंक कलर खाली जे दिसत आहे तुम्हाला, दिस आर द टेल पिन्स. या हेक्झागोनल बेस प्लेटचे म्हणजे साधारण स्ट्रक्चर हे असं असतं बघा, हेक्झागोनल बेस प्लेटचं हे असं असतं. ओके, आणि प्रत्येक इथं खाली टेल पिन्स असतात आणि प्रत्येक एंडपासून टेल फायबर्स अशा पद्धतीनं प्रोजेक्ट होत असतं. ओके, सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ T4 बॅक्टेरियोफाज. आपला पॉईंट स्ट्रक्चर नाही आहे, आपण मल्टिप्लिकेशन स्टडी करणार. सो जिनोम ऑफ T4 बॅक्टेरियोफाज, काय जिनोम आहे त्याचा, इट हॅज डबल स्टँडर्ड DNA विथ टर्मिनल रिडंडन्सी. सो T4 बॅक्टेरियोफाज जिनोम दॅट इज डबल स्टँडर्ड DNA विथ टर्मिनल रिडंडन्सी. टर्मिनल रिडंडन्सी म्हणजे काय, तर सगळ्या T4 बॅक्टेरियोफाजमध्ये टर्मिनल सिक्वेन्स वेगवेगळा असतो. एकच प्रकारचा फाज आहे, T4च आहे, पण प्रत्येकामध्ये टर्मिनल सिक्वेन्स काय वेगवेगळा, याला आपण टर्मिनल रिडंडन्सी म्हणतो. सो डबल स्टँडर्ड DNA विच इज अप्रॉक्सिमेटली 169 किलो बेस पेअर, ही त्याची साईज आहे. 169 किलो बेस पेअर डबल स्टँडर्ड DNA ॲज अ जिनोम. आता T4 बॅक्टेरियोफाजचा जो जिनोम आहे डबल स्टँडर्ड DNA, याच्याबद्दल एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एक अनयुज्युअल बेस असतो, 5-हायड्रॉक्सी सायटोसिन, इन शॉर्ट नोन ॲज HMC. 5-HMC अनयुज्युअल बेस आहे, म्हणजे हा एक सायटोसिनच आहे पण त्याचं मिथायलेशन झालेलं आहे. ओके, 5-हायड्रॉक्सी सायटोसिन. आता हा जो 5-हायड्रॉक्सी सायटोसिन आहे हा फक्त कुणामध्ये बघायला मिळतो, तर बॅक्टेरियोफाजमध्ये. कुठल्या बॅक्टेरियोफाजमध्ये, टी सिरीज बॅक्टेरियोफाजमध्ये. टी सिरीजमध्ये पण कोणामध्ये, फक्त T1 फाजेसमध्ये बघायला मिळतो. T1 फाज सोडले तर बाकी कुठंही आपल्याला हा HMC मीन्स 5-हायड्रॉक्सी सायटोसिन कुठल्याही लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट नसतो. इट इज फाउंड ओनली इन केस ऑफ T1 फाजेस. सो जिनोम, it is a double strand DNA with terminal redundancy and it has an unusual base called as 5-hydroxy cytosine which is unique to these phages. आता महत्वाची गोष्ट, व्हॉट इज द होस्ट ऑफ T4 बॅक्टेरियोफाज, कुठल्या सेलमध्ये इन्फेक्शन कॉज करतो, तर T4 हा एक कोलिफॉर्म आहे, कोलिफाज आहे. कोलिफाज म्हणजे जो कोलिफॉर्म बॅक्टेरियाला इन्फेक्शन कॉज करतो. मग कोलिफॉर्म म्हणजे इंटेस्टिनल, इंटेस्टिनमध्ये अनेक आहेत, अनेक ऑर्गॅनिझम्स, साल्मोनेला असतो, प्रोटीएस आहे किंवा एंटेरोबॅक्टर आहे, एरोबॅक्टर आहे, इकोला आहे. मग हा कोणामध्ये इन्फेक्शन कॉज करतो, तर दिस फाज T4 बॅक्टेरियोफाज इट इन्फेक्ट्स इकोलाय बी, म्हणजे इकोलायची बी स्ट्रेन. इट इन्फेक्ट्स इकोलाय बी विच इज अ नॉन मोटाईल. सो नॉन मोटाईल स्ट्रेन बी, स्ट्रेन बी म्हणजेच इकोलायची बी स्ट्रेन, ज्याला आपण इकोलाय बी म्हणतो. सो होस्ट कोण आहे T4 बॅक्टेरियोफाजचा, इकोलाय. कुठली स्ट्रेन, बी. कशी आहे, नॉन मोटाईल. सो नॉन मोटाईल स्ट्रेन बी ऑफ इकोलाय इज अन होस्ट फॉर T4 बॅक्टेरियोफाज. समजते हे सगळ्यांना. ओके, ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट T4 बॅक्टेरियोफाज. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ T4 बॅक्टेरियोफाज. Now, after studying the basic information, we will be moving towards the multiplication cycle of T4 bacteriophage. सायकल म्हणजे काय, सायकल का म्हणतो आपण, तर सायकल एवढ्यासाठीच म्हणतो की बघा, पहिल्यांदा एक होस्ट सेलला, म्हणजे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना इझिली समजेल. ओके, हे बघा, होस्ट आहे,
फाज आला. डायग्राम आता जसे आहे तसे समजून घे. ओके, फाजमध्ये हा DNA, हा DNA होस्टमध्ये आला. DNA पासून त्या होस्टमध्ये थोडी होस्ट सेल मोठी करतो मी. याच्यामध्ये आता नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले. ओके, हे सगळे व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले कारण DNA रेप्लिकेट झाला, प्रोटीन्स तयार झाले. ओके, आणि फायनली हे व्हायरस काय करतात, या सेलचं लायसिस करतात. दिस व्हायरस दे कॉजेस लायसिस ऑफ द होस्ट सेल. आणि लायसिस करून हे सगळे फाजेस काय होणार होतं, बाहेर पडणार आहेत. सगळे बाहेर पडले. आता हे सगळे बाहेर पडले. लायसिस झालेला इमॅजिन करा. सगळ्या बाजूनी व्हायरस पार्टिकल बाहेर पडल्यानंतर हा व्हायरस, हा जर समजा हा एक व्हायरस आहे, हा दुसऱ्या होस्ट सेलला इन्फेक्शन करतो. पुन्हा आत जाणार, पुन्हा DNA आत जाणार, नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करणार, लायसिस करणार, पुन्हा बाहेर पडणार. म्हणजे सायकलिक मॅनरमध्ये त्यांचं काय होत असतं, रिप्लिकेशन होत असतं किंवा मल्टिप्लिकेशन होत असतं. एका सेलमध्ये एंटर होणार, नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करणार, लायसिस करणार, निघून जाणार, पुन्हा दुसऱ्या सेलमध्ये जाणार, पुन्हा मल्टिप्लाय होणार, पुन्हा लायसिस करणार, निघून जाणार. दॅट्स वाय इट इज कॉल्ड मल्टिप्लिकेशन सायकल. ओके, सो what are the steps in the multiplication cycle of T4 bacteriophage? आता आपण जे पहिल्यांदा मी T4 bacteriophage घेण्याचं रिझन असं आहे की T4 bacteriophage मध्ये ज्या स्टेप्स आहेत, मोर ऑर लेस सेम स्टेप्स बाकीच्या व्हायरसमध्ये सुद्धा असतात. फक्त एखाद दुसरी स्टेप इकडे तिकडे झालेली असते. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या व्हायरसमध्ये या स्टेप्स कॉमन आहेत. ओके, मग त्या स्टेप्स कुठल्या आहेत, तर या 5 स्टेप्स आहेत बघा. सगळ्याच व्हायरसमध्ये या स्टेप्स असतात, फक्त इकडं एक दुसरी स्टेप काय असते, व्हेरिएबल असते. सो व्हॉट आर द स्टेप्स इन द मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ T4 bacteriophage? 5 स्टेप्स आर देअर. फर्स्ट, ऍडसॉर्प्शन म्हणजे अटॅचमेंट ऑफ व्हायरस पार्टिकल. देन पेनिट्रेशन मध्ये व्हायरसचा जिनोम हा पेनिट्रेट केला जातो होस्ट सेलमध्ये. आपण हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करणार. सो ऍडसॉर्प्शन, पेनिट्रेशन, बायोसिंथेसिस. आता जो DNA आत पेनिट्रेट केला त्या DNA पासून व्हायरस पार्टिकल सिंथेसाइज केला जातो, ज्याला आपण म्हणतो बायोसिंथेसिस. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, कसं होतं, हे सगळं आपण नंतर बघायचं. नंतर असेंब्ली म्हणजे काय, जे व्हायरसचे पार्टिकल्स तयार झालेत, हेड, टेल ट्यूब, DNA, हे सगळं एकमेकाला जोडलं जातं आणि एक व्हायरस पार्टिकल म्हणजे अशा अनेक व्हायरस पार्टिकल तयार केले जातात, ज्याला असेंब्ली म्हणतो. असेंब्ली म्हणजे जोडणे एक प्रकारे. आणि सगळ्यात शेवटी व्हायरस पार्टिकल्स तयार झालेले हे रिलीज होतात, होस्ट सेलमधून रिलीज होतं. रिलीज झाले की पुन्हा नवीन होस्ट सेलमध्ये जाणार, पुन्हा ऍडसॉर्प्शन, पेनिट्रेशन, बायोसिंथेसिस, असेंब्ली, रिलीज. सो हे लक्षात ठेवा की T4 बॅक्टेरियाफाजच्या मल्टिप्लिकेशन सायकलमध्ये 5 स्टेप्स आहेत. स्टार्टिंग विथ ऍडसॉर्प्शनलाच अटॅचमेंट पण म्हणतो आपण. अटॅचमेंट और ऍडसॉर्प्शन, देन पेनिट्रेशन नंतर बायोसिंथेसिस, असेंब्ली अँड रिलीज. मग या प्रत्येक स्टेपमध्ये काय होतं, कसं होतं, हे सगळं आता आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग, एकदम मस्त आहे. फर्स्ट, ऍडसॉर्प्शन ऑल्सो नोन ॲज अटॅचमेंट. ओके, आता अटॅचमेंट होणार आहे, तर अटॅचमेंट फाज आणि होस्ट मध्ये होणार आहे. फाज पार्टिकल विल अटॅच टू द होस्ट और फाज पार्टिकल विल ऍडसॉर्ब ऑन होस्ट. मग ऍडसॉर्ब होत असताना फाज पार्टिकल जेव्हा होस्टला ऍडसॉर्ब होतो तेव्हा काय असलं पाहिजे, एक रिसेप्टर असली पाहिजे बाइंडिंगसाठी. कुठेही फाज पार्टिकल रॅन्डमली ऍडसॉर्ब होत नाही, तो स्पेसिफिक साईटलाच ऍडसॉर्ब होतो. त्या साईटला आपण रिसेप्टर म्हणतो. आणि फाजचा जो पार्ट त्या रिसेप्टरला बाइंड होतो त्याला आपण काय म्हणतो, अँटी रिसेप्टर. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला डायग्राममध्ये समजेल. ही बघा डायग्राम आहे, डायग्राममध्ये तुम्हाला इझिली दिसतंय की इथं बघा हा फाज आहे आणि ही होस्ट सेल आहे. समजा हा T4 बॅक्टेरियाफाज आहे आणि ही इकोला बी स्ट्रेन आहे. आता हा फाज रॅन्डमली कुठंही सरफेसवर बाइंड होणार नाही आहे, रॅन्डमली कुठंही सरफेसवर अटॅच होणार नाही आहे, तर स्पेसिफिक साईटलाच अटॅच करतो तो. ज्या साईटला फाज अटॅच करणार आहे त्या साईटला आपण काय म्हणतो, रिसेप्टर. म्हणजे हीच डायग्राम तुम्हाला थोडं अजून मोठी करून दाखवतो. लुक ॲट दिस डायग्राम. हे बघा, आता या सेलच्या सरफेसवर तुम्हाला अनेक ठिकाणी रिसेप्टर साईड दिसत. बघा, इथे रिसेप्टर आहे, इथं रिसेप्टर आहे, इथं रिसेप्टर, इथं रिसेप्टर, अशा अनेक सरफेसवर रिसेप्टर आहेत. म्हणजे फाज स्पेसिफिकली त्याच रिसेप्टरला बाइंड करतो. ओके,
आणि त्याला आपण रिसेप्टर म्हटलं. आणि फाजचा कुठला पार्ट या रिसेप्टरला बाइंड करतोय, तर डायग्राम तुम्हाला दिसते की टेल फायबर्स येऊन त्याला बाइंड झालेला आहे रिसेप्टरला. मग रिसेप्टरला जो पार्ट बाइंड करणार आहे त्याला काय म्हणायचं, अँटी रिसेप्टर. ओके, म्हणजे ही जर रिसेप्टर असेल, इफ दिस इज अन रिसेप्टर, okay, let me change the color. So if this is an receptor, then this is an receptor site, then this tail fiber will be called as anti-receptor. त्या टेल फायबरला काय म्हणायचं, अँटी रिसेप्टर. रिसेप्टरला कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं, अँटी रिसेप्टर. हे समजतं सगळ्यांना. ओके, तर रिसेप्टर आणि अँटी रिसेप्टर कन्सेप्ट सगळ्यांना समजला. ओके, दुसरी गोष्ट काय की तिथे अँटी रिसेप्टर म्हणजे फाचा जो टेल फायबर आहे यालाच आपण ॲडसॉर्प्शन साईट असं म्हणू शकतो. जो ॲडसॉर्ब होणार आहे तो पार्ट म्हणजे ॲडसॉर्प्शन साईट, किंवा त्याला आपण अटॅचमेंट साईट किंवा अटॅचमेंट ऑर्गन असं सुद्धा म्हणतो. ओके, म्हणजे एकूणच ॲडसॉर्प्शन करणारा, अटॅचमेंट करणारा ऑर्गन. हे सगळ्यांना समजतंय. तर आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी. अटॅचमेंट किंवा ॲडसॉर्प्शन कधी होऊ शकतं, ओनली व्हेन, so adsorption occurs only when the receptor and anti-receptor are complementary to each other. केमिकली दोघं एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतील तरच ॲडसॉर्प्शन होईल. कळतं हे सगळ्यांना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लायपेज हा लिपिडलाच का बाइंड करतो, कारण दोघं कॉम्प्लिमेंटरी असतात. अमायलेज स्टार्चला का बाइंड करतो, कारण दोघं कॉम्प्लिमेंटरी असतात. सो फाजचा जो अँटी रिसेप्टर आहे आणि होस्टचा जो रिसेप्टर आहे, दोघं जर एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असेल तरच ॲडसॉर्प्शन होतं, अदरवाईज ॲडसॉर्प्शन विल नॉट ऑकर. बॅक्टेरियाफाजमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी नसेल तर ॲडसॉर्प्शन होणारच नाही. आणि म्हणूनच व्हायरस हा होस्ट स्पेसिफिक असतो, हे लक्षात ठेवा. इथं गंमत आहे. गंमत काय की बघा, आता हा T4 बॅक्टेरियोफाज आहे, त्याला बाइंडिंगसाठी जे रिसेप्टर साईट आहे ती रिसेप्टर साईट कुठली असते T4 bacteriophage. So the receptor site for T4 bacteriophage, let me write here, is lipopolysaccharide. कुठला lipopolysaccharide, OMPC lipopolysaccharide. Very important. The receptor site for T4 bacteriophage is OMPC lipopolysaccharide, which is present in the cell wall. E. coli च्या cell wall मध्ये हा एक OMPC lipopolysaccharide आहे. आणि हा लिपोपॉलिसॅक्राइड इट ॲक्ट्स ॲज अन रिसेप्टर साईट फॉर बॅक्टेरियोफाज. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सेलवॉलमध्ये OMPC लिपोपॉलिसॅक्राइड आहे, फक्त आणि फक्त त्याच साईटला हा T4 बॅक्टेरियोफाज जाऊन बाइंड करू शकतो, बाकी कुठंही बाइंड करणार नाही. हा OMPC लिपोपॉलिसॅक्राइड ॲनिमलमध्ये नसतो, हा प्लांटमध्ये नसतो, आणि म्हणून व्हायरस हा होस्ट स्पेसिफिक असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात, हे ज्याला समजलं त्याला व्हायरोलॉजी समजली की व्हायरस हा होस्ट स्पेसिफिक का असतो, कारण रिसेप्टर आणि अँटी रिसेप्टर कन्सेप्ट आहे. ॲडेनो व्हायरस कुठं बाइंड करतो, सियालिक ॲसिडमध्ये, आणि सियालिक ॲसिड कुठं असतं, ॲनिमल सेल्समध्ये. म्हणून ॲडेनो व्हायरस फक्त ॲनिमल सेलमध्ये इन्फेक्शन कॉज करतो, तो प्लांटमध्ये करत नाही, तो बॅक्टेरियल सेलमध्ये करत नाही. T4 बॅक्टेरियोफाज कुठं बाइंड करतो, OMPC लिपोपॉलिसॅक्राइड कुठं आहे, फक्त बॅक्टेरियामध्ये, ते पण कुठं, E. coli, बाकी कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे तो बाकीच्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करत नाही, किंवा ॲनिमल सेलला, प्लांट सेलला इन्फेक्शन करत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, ॲडसॉर्प्शन टेक्स ओनली व्हेन द अँटी रिसेप्टर अँड रिसेप्टर आर केमिकली कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. रिसेप्टरला साईट लक्षात ठेवा, E. coli मध्ये OMPC लिपोपॉलिसॅक्राइड असतं, आणि दिस इज अन रिसेप्टर साईट फॉर T4 बॅक्टेरियोफाज. ओके, सो आपण ॲडसॉर्प्शन बघतोय. आता सगळ्यांना रिसेप्टर आणि अँटी रिसेप्टर साईट समजलेले. तर अँटी रिसेप्टर साईड म्हणून फाजचे कुठले कुठले कंपोनंट्स वर्क करू शकतात. अँटी रिसेप्टर म्हणजे रिसेप्टरला बाइंड करणारे कुठले कुठले पार्ट्स असू शकतात. तर लाईक टेल फायबर्स कॅन बी अँटी रिसेप्टर. काही फाजमध्ये टेल प्रोटीन्स असतात, काही फाजमध्ये इकोसाहेड्रल स्पाइक असतं. जे एक्झाम्पल HIV व्हायरस असेल किंवा कोरोना, कोविड, SARS-CoV-2 यांच्यामध्ये कोण असतं बाइंडिंग पार्ट, अटॅचमेंट करणारा पार्ट कुठला असतो, इकोसाहेड्रल स्पाइक्स. आपण बघितलं हे स्पाइक्सला आपण पेप्लोमर्स म्हणतो. काही फाजमध्ये हे टेल प्रोटीन्स असतात, आणि यांच्यामध्ये T4 बॅक्टेरियोफाजमध्ये कोण आहे, टेल फायबर्स. ओके, रिसेप्टर साईड म्हणजे कुठले असतात, युजली रिसेप्टर साईड म्हणजे जे सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन किंवा फ्लाजेलामधले जे कंपोनंट्स आहेत
ओके, म्हणजे एक्झाम्पल टिकॉइक ॲसिड, सेल वॉलमधलं लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड किंवा कार्बोहायड्रेट शुगर असतील काही सेल वॉलमधल्या, तर दॅट ॲक्ट्स ॲज अन रिसेप्टर साईट. म्हणजे रिसेप्टर साईट ही युजली सेल सरफेस म्हणजे सेल वॉल किंवा फ्लाजेला पिलायमधला एखादा कंपोनंट असतो. शुगर, टिकॉइक ॲसिड, लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड यापैकी कुठला असतो. इथं काही एक्झाम्पल दिलेत बघा मी. फॉर T3 म्हणजे आपण टी सिरीज बघतोय, T1 टू T7, सॉरी T1 टू T7 याचे एक्झाम्पल दिलेत आपण. बघा T3, T4 आणि T7 हे कुठं बाइंड करतात, तर लिपोपॉलिसॅक्राइड कंपोनेंट, जो सेल वॉलमध्ये लिपोपॉलिसॅक्राइड आहे त्याला बाइंड करतात. कोण कोण? T3, T4, T7 बाइंड्स टू लिपोपॉलिसॅक्राइड कंपोनेंट. T2 आणि T6 हे कुठं बाइंड करतात, तर लिपोप्रोटीनला बाइंड करतात. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये जो आउटर वॉल लेअर असते त्याच्यामध्ये लिपोप्रोटीन असतं. सो T2 आणि T6 बाइंड्स टू लिपोप्रोटीन. आणि T5 कुठं बाइंड करतो, हा दोन्हीकडं, म्हणजे लिपोप्रोटीनला पण बाइंड करू शकतो आणि लिपोपॉलिसॅक्राइडला सुद्धा बाइंड करू शकतो. सो सेल सरफेस कंपोनेंट्स लाईक लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड्स और टिकॉइक ॲसिड दे वर्क्स ॲज अन रिसेप्टर साईट फॉर बॅक्टेरियोफाजेस. सगळ्यांना समजलं का? अटॅचमेंट साठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता अटॅचमेंट एक्झॅक्टली होतं कसं तर ते बघूया आपण. तर अटॅचमेंटसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, पहिलं बघा, अटॅचमेंट ऑकर्स बाय रॅन्डम कोलिजन बिटवीन फाज अँड होस्ट. रॅन्डम कोलिजन होतं. रॅन्डम कोलिजन म्हणजे काय, की फाज समजा हा जेव्हा दोघं एकमेकाला धडकतात, म्हणजे फाज एकीकडे चाललाय आणि होस्ट एकीकडे चाललेले, ओके, आणि सडनली त्यांच्यामध्ये काय होतं, कोलिजन होतं. अशा वेळी कोलिजन झाल्यानंतर तो फाज काय करतो, ओके, लुक ॲट दिस डायग्राम. त्या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल. हे बघा, हा फाज आहे, हा कुठंतरी मूव करायला लागला, हा दुसरी कुठं चालला आणि हो सेल आहे. आणि अचानक त्यांच्यामध्ये काय झालं, कोलिजन झालं, धडक झाली. आणि मग हा फाज काय करतो, याच्या सरफेसवर बघा, इकडं सरफेसवर असं मूव करतो, सगळीकडे असं बघतो. आणि ज्या ठिकाणी त्याला OMPC लिपोपॉलिसॅक्राइड भेटेल, इथं बघा OMPC इथं OMPF लिहिलेलं आहे. सो इथं OMPC लिपोपॉलिसॅक्राइड आहे. हा काय करतो, धडक झाली की फाज त्या सरफेसवर सगळीकडे मूव करतो आणि ज्या ठिकाणी त्याला OMPC लिपोपॉलिसॅक्राइड भेटेल त्या ठिकाणी जाऊन बाइंड करतो. म्हणजे अटॅचमेंटची सुरुवात कधी होते, स्टार्ट्स विथ द रॅन्डम कोलिजन. रॅन्डम कोलिजन आहे, अचानक घडलेली घटना नाही. सो रॅन्डम कोलिजन बिटवीन फाज अँड होस्ट. ओके, सो दोघं रॅन्डमली मूव्ह करतायत आणि फाज सडनली त्या होस्ट सेल सरफेसवर धडक झाल्यानंतर तो काय करतो, मूव्ह होतो आणि ज्या ठिकाणी लिपोपॉलिसॅक्राइड आहे, स्पेशली OMPC लिपोपॉलिसॅक्राइड, त्या ठिकाणी जाऊन बाइंड करतो. ओके, बाइंड करण्यासाठी कुठला पार्ट रिक्वायर्ड आहे, आपण डायग्राममध्ये बघितलेला आहे. कुठला पार्ट आहे, टेल फायबर्स. फाजचे हे जे टेल फायबर्स इथं बघा, टेल फायबर्स. ओके, पण प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम हा आहे की हे टेल फायबर्स नॉर्मली काय असतात, तर दीज आर फोल्डेड बाय व्हिस्कर्स. म्हणजे काय, तर डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा इकोसाहेड्रल हेड आहे, ओके, इथं कॉलर आहे आणि इथं टेल ट्यूब आहे. आणि इथं टेल काय असतात आपल्याला माहिती आहे, व्हिस्कर्स आहेत. हे इथं बेस प्लेट आहे, हेक्झागोनल बेस प्लेट, आणि टेल फायबर्स आहेत. तर जेव्हा फाज हा होस्टच्या बाहेर आहे, एक्स्ट्रा सेल्युलर स्टेटमध्ये, अजून तो अटॅचमेंट झालेला नाही, तेव्हा काय असतं की जे टेल फायबर्स आहेत ते इथं फोल्ड केलेले असतात. म्हणजे हे असे फोल्ड केलेले असतात. टेल फायबर्स फ्री नाही आहेत, ते अशा पद्धतीनं फोल्डेड असतात. आणि फोल्ड कोण करतं त्यांना, व्हिस्कर्स. सो इन द एक्स्ट्रा सेल्युलर स्टेट, सगळ्यांना समजतं की नॉर्मली आपण बघित असं दाखवतं, हे हा फाज आहे, ही टेल ट्यूब आहे आणि ही हेक्झागोनल बेस प्लेट आहे आणि हे फाजचे टेल फायबर्स फ्री आहेत. पण जेव्हा फाज हा स्वतः वेगळा असतो, होस्ट सेलला इन्फेक्शन नाही आहे, त्यावेळी अशा पद्धतीने हे फायबर्स इथं फोल्ड केलेले असतात. ओके, आय होप की सगळ्यांना समजलं असेल. सो टेल फायबर्स आर युजली फोल्डेड बाय व्हिस्कर्स आणि त्यांच्या अनफोल्डिंगसाठी काय रिक्वायर्ड असतं, ट्रिप्टोफॅन. सो ट्रिप्टोफॅन इज युज्ड ॲज अन को फॅक्टर फॉर अनफोल्डिंग ऑफ टेल फायबर्स. हे लक्षात ठेवा, क्वेश्चन माइट बी आस्क्ड. ट्रिप्टोफॅन इज रिक्वायर्ड फॉर अनफोल्डिंग ऑफ टेल फायबर्स. कळते हे सगळ्यांना? मग ट्रिप्टोफॅन असेल तरच अनफोल्डिंग होणार आहे, जर ट्रिप्टोफॅन नसेल तर अनफोल्डिंग होणारच नाही. आणि इमॅजिन करा की जर अनफोल्डिंग नाही झालं तर काय होईल, टेल फायबर्स अवेलेबल होतील का? इथं बघा डायग्राममध्ये आपल्याला आता टेल फायबर्स फ्री दिसत आहेत, पण नॉर्मली असे नसतात. ते काय असतात, हे टेल फायबर्स असे फोल्डेड असतात वरच्या व्हिस्कर्सकडे.
आणि जर फोल्डेड असतील तर हे फ्री नसणार आहेत. हे जर फ्री नसतील तर अटॅचमेंट होणार नाही. त्यामुळं त्यांना त्यांच्या अटॅचमेंटसाठी काय रिक्वायर्ड असतं? ट्रिप्टोफॅन. सो हे लक्षात ठेवा, ट्रिप्टोफॅन असेल तरच त्यांची काय होणार आहे? अनफोल्डिंग होणार. अनफोल्डिंग झाले टेल फायबर्स फ्री होतील. फ्री झाली की ते अटॅच होतील. सो टेल फायबर्स बघा, दे रिकॉग्नाइज द रिसेप्टर साईट and once they recognize they attaches to the receptor site. म्हणजे टेल फायबर्सना रिकॉग्नाइज करण्याचं रिसेप्टर साईडला रिकॉग्नाइज करण्याचे काम कोण करता येतं? टेल फायबर्स. मी तुम्हाला म्हटलं की फाज त्या होस्ट सेल साईडपासून सगळीकडे मूव्ह करतो आणि म्हणजे तो स्कॅन करतो एक प्रकारे, आणि ज्या ठिकाणी त्याला रिसेप्टर साईड भेटते त्या ठिकाणी अटॅचमेंट होते. हे सगळ्यांना समजतंय? गुड. आता अजून एक गोष्ट, attachment occurs by electrostatic force of interaction. इथं जे अटॅचमेंट होणार आहे दॅट ऑकर्स बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ इंटरॅक्शन. म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज आणि मग दोघं एकमेकाला काय करतात? अटॅच होतात. सो व्हेनेवर अपोजिटली चार्ज मॉलिक्युल्स कम्स टुगेदर दे अटॅचेस टू इच अदर. सिमिलर प्रिन्सिपल इज युज्ड. फाज आणि होस हे एकमेकाला अशा पद्धतीनं बाइंड करतात ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. समजलं? मग यासाठी काय पाहिजे आपल्याला? यासाठी आपल्याला माहिती आहे की सेल सरफेस कशी आहे? सेल सरफेस बॅक्टेरियल सेल सरफेस सेल वॉल असते आणि त्यामुळे सेल सरफेस कशी असते? निगेटिव्हली चार्ज्ड. सेल सरफेस निगेटिव्हली चार्ज आहे. मग बॅक्टेरियाच्या टेल फायबर्स कुठला चार्ज पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. तरच दोघं एकमेकाला अटॅच करतील, तरच त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होईल. मग पॉझिटिव्ह चार्ज आणायचा कसा? बाय क्रिएटिंग आयोनिक एन्व्हायरमेंट. म्हणून इथं अटॅचमेंटसाठी कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स आर रिक्वायर्ड. अजून एक महत्वाची गोष्ट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स आर रिक्वायर्ड. आता कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स कशासाठी रिक्वायर्ड आहेत? तर कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स ते प्रोव्हाइड अ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द टेल फायबर्स. बघा किती गंमत आहे. टेल फायबर्सवर पॉझिटिव्ह चार्ज आला. आता कशामुळे आला? कॅल्शियम अँड मॅग्नेशियममुळे. सेल वॉल कसे आहे? निगेटिव्हली चार्ज. व्हॉट विल हॅपन? टेल फायबर्स अँड सेल वॉल कंपोनंट दॅट इज रिसेप्टर विल अटॅच विथ इच अदर. सो डिअर फ्रेंड्स, अटॅचमेंट ऑकर्स by electrostatic force of interaction, and to create this electrostatic force of interaction calcium and magnesium ions are needed. ओके, सगळ्यांना समजतं हे? तर अशा पद्धतीनं होस्ट सेलला फाज पार्टिकल अटॅच करतो. ही पहिली स्टेप आहे अटॅचमेंटची. अटॅचमेंट नंतर नेक्स्ट आहे पिनिंग. आता पिनिंग हा अटॅचमेंटचाच एक पार्ट आहे. फक्त पिनिंग का रिक्वायर्ड असं ते तुम्हाला सांगतो मी. हे बघा, पिनिंग म्हणजे काय? तर इनिशियली डायग्राममध्ये दाखवतो. लुक ॲट दिस. आता काय झालेलं आहे? हा फाज आहे. हा फाज इथं लँड झाला आहे म्हणजे होस्ट सेल सरफेस होतो बाइंड झालेला, अटॅचमेंट झालेलं आहे. अटॅचमेंट कोणाकोणामध्ये झाली? तर टेल फायबर्स आणि होस्ट सेल सरफेस रिसेप्टर लिपोपॉलिसॅकराइडमध्ये. बट ही जी अटॅचमेंट आहे ही इनिशियल अटॅचमेंट आहे. दिस इज वीक अँड रिव्हर्सिबल. म्हणजे जेव्हा टेल फायबर्स आणि रिसेप्टर साईड यांच्यामध्ये अटॅचमेंट होते ही कशी असते? वीक असते. व्हेरी वीक अँड रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल आहे म्हणजे कधीही पुन्हा सेपरेट होऊ शकतं. दोघं रिसेप्टर आणि अँटी रिसेप्टर कधीही सेपरेट होऊ शकतात. फाज आणि होस्ट सेल कधीही सेपरेट होऊ शकते. कारण ही जी अटॅचमेंट झाली ही स्ट्रॉंग नाही आहे, वीक आहे. मग स्ट्रॉंग कधी होतं? सो व्हेन टेल पिन्स, आपल्याला माहिती आहे हेक्सागोनल बेस प्लेटला खाली पिन्स असतात. सो व्हेन टेल पिन्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द पॉलिसॅकराइड और लिपोपॉलिसॅकराइड देन अटॅचमेंट बिकम्स स्ट्रॉंग अँड इरिव्हर्सिबल. पहिल्यांदा नुसतंच टेल फायबर्स बाइंड झाले. इथं बघा, नुसतंच टेल फायबर्स बाइंड झाले. हे अटॅचमेंट कसे? वीक आहे, रिव्हर्सिबल आहे, रिमूव्ह होऊ शकते. आता बघा, हे टेल पिन्स सुद्धा अटॅच होतात. दुसऱ्या डायग्राममध्ये बघा. आता दिस डायग्राम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं बघा, नुसतंच टेल फायबर्स नाही आहेत, तर आता टेल पिन्स सुद्धा इथं बाइंड झालेले आहेत. आता जी अटॅचमेंट आहे दिस इज सपोज टू बी अ स्ट्रॉंगर वन. सो स्ट्रॉंग अटॅचमेंट झालेलं आहे आणि कशी आहे ती? इरिव्हर्सिबल आहे. आता फाज आणि होस्ट सेपरेट होत नाहीत. सो व्हॉट इज पिनिंग? पिनिंग मीन्स बाइंडिंग ऑफ टेल पिन्स टू द रिसेप्टर साईट. म्हणजे इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. रिसेप्टरला फक्त
नुसतंच आपला टेल फायबर बाइंड होत नाही, तर पिन सुद्धा बाइंड होतात, टेल पिन सुद्धा बाइंड होतात. जेव्हा टेल पिन बाइंड होतं, आता ही जी अटॅचमेंट आहे, दिस इज स्ट्रॉंग. पहिल्यांदा नुसतं टेल फायबर्स बाइंड झाले होते, ही स्ट्रॉंग नव्हते, वीक होतं. आता टेल पिन सुद्धा बाइंड झालेले आहेत, म्हणजे याला म्हणायचं पिनिंग मेकॅनिझम, आणि अटॅचमेंट हे झालं आता स्ट्रॉंग. गॉट इट? ओके, गुड. नेक्स्ट, पेनिट्रेशन. आता बघा, एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी, की इथं डायग्राम बघा, ही डायग्राम, हां, ही बॅक्टेरियल सेल आहे. आता या बॅक्टेरियल सेलच्या अराउंड काय सेल वॉल. आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियल सेल वॉल ही कशी असते, रिजिड असते, एकदम टफ आहे. त्यामुळे हा फाज एवढा मोठा नाही की ही सेल वॉल ब्रेक करून आहे तसा इंटॅक्ट आत जाईल. सो बिकॉज दिस सेल वॉल इज रिजिड, टफ इनफ, सो फाज कॅन नॉट एंटर इंटॅक्ट. सगळ्याचा सगळा फाज, एवढा मोठा होल इथं फॉर्म करायचा सेल वॉलमध्ये, एवढा फाज करू शकत नाही, कारण सेल वॉल रिजिड आहे. मग इन्स्टेड फाज काय करतो, स्वतः जाऊ शकत नाही, तर फक्त त्याचा होस्टचा जो फाजचा जो जिनोम आहे तेवढाच आत पाठवला जातो. ओके, सो अटॅचमेंट, नंतर पेनिट्रेशन. पेनिट्रेशन कसं होतं बघा. पेनिट्रेशनमध्ये 3 स्टेप्स आहेत: टेल कॉन्ट्रॅक्शन, कोर पेनिट्रेशन अँड इंजेक्शन ऑफ DNA. ओके, बघा आता पहिल्यांदा बघा, इथं बघा डायग्राममध्ये दिसते, पहिल्यांदा काय झालं, हा फाज आला, आपल्याला क्लिअर दिसतंय. इथं टेल फायबर बाइंड झाले, म्हणजे ही इनिशियल अटॅचमेंट आहे की जी वीक आहे, रिव्हर्सिबल आहे. मग काय झालं, टेल पिन्स बाइंड झाले, आता अटॅचमेंट स्ट्रॉंग झाली. एकदा अटॅचमेंट स्ट्रॉंग झाल्यानंतर आता काय होतं बघा, एका मिनिटात सगळं समजतं बघा तुम्हाला. आता इथं काय झालं बघा, मी मगाशी सांगितलं तसं टेल ट्यूबच्या अराउंड कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ आहे. त्या टेल शीथचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. सो टेल शीथ कॉन्ट्रॅक्ट्स. स्प्रिंग आहे ना, त्याच्या आत काडी आहे, स्प्रिंग आपण काय केली, कॉन्ट्रॅक्ट केली. कळतं हे सगळ्यांना, स्प्रिंग कॉन्ट्रॅक्ट. आता स्प्रिंग कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे काय होतं की जी आतली ट्यूब आहे, टेल ट्यूब आहे, ती टेल ट्यूब या सेल वॉलमधून आत पुश केली जाते. कारण काय होतं बघा, त्या कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी असते. म्हणजे इमॅजिन करा की आपण स्प्रिंग आहे नुसतीच 2 बोटांच्या मध्ये पकडली आणि सोडल्यानंतर ती एकदम रॅपिडली मूव्ह होते. कारण जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, एनर्जी स्टोअर केलेली असते, फोर्स तयार होतो. आणि जेव्हा आपण सोडतो तेव्हा त्यातली एनर्जी रिलीज होते, आणि त्यामुळं ती स्प्रिंग एकदम जोरात मूव्ह होते. इथं बघा, टेल ट्यूबच्या अराउंड काय आहे, कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ आहे. टेल शीथ कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की आत जी टेल ट्यूब आहे, ती टेल ट्यूब आत पेनिट्रेट केली जाते. लुक ॲट दिस डायग्राम, ही टेल ट्यूब आहे, ही टेल ट्यूब आत म्हणजे सेल वॉलमधून आत पेनिट्रेट केली. समजते, इथं डायग्राममध्ये दिसते बघा, टेल ट्यूब ही कॉन्ट्रॅक्ट झाले बघा. इथं केवढी मोठी टेल शीथ आहे आणि इथं केवढी शीथ आहे. सो टेल शीथचं कॉन्ट्रॅक्शन झालं, त्यातली एनर्जी यूज करून ही टेल ट्यूब आत पुश केली गेली. आणि टेल ट्यूब पुश केल्यानंतर या टेल ट्यूबमधून जो हेडमधला DNA आहे, तो DNA इथं खाली सोडला गेला. इथं दिसतं एक ड्रॉप दिसतो, तो ड्रॉप म्हणजे काय, इथं DNA. ओके, सो 3 इव्हेंट्स आर देअर इन द पेनिट्रेशन. फर्स्ट, टेल ट्यूब कॉन्ट्रॅक्शन. बघा, टेल ट्यूबचं कॉन्ट्रॅक्शन झालं, टेल शीथ कॉन्ट्रॅक्ट्स अँड बिकम्स शॉर्ट अँड थिक. इथं बघा, ही टेल शीथ कशी आहे, लॉंग आहे अँड थिन आहे, इथं शॉर्ट अँड थिक झाली याच्या. मग आता काय झालं, त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज यूज फॉर पेनिट्रेशन ऑफ टेल ट्यूब. सो टेल ट्यूब पासेस थ्रू द सेल वॉल. त्यामुळे काय झालं, आता ही टेल ट्यूब या सेल वॉलमधून पास झाली, पेनिट्रेशन झालं. अँड फायनली दिस DNA इज इंजेक्टेड लाईक अ सिरिंज. हे तर इथं सगळ्यांना समजते बघा, सिरिंज असते किंवा आपलं इंजेक्शन आहे. इंजेक्शनच्या वर एक कवरिंग आणि आत टेल ट्यूब आहे किंवा सिरिंज आहे. वरचं लेअर आपण कॉन्ट्रॅक्शन केले की सिरिंज आत पुश केली जाते. ओके, सिमिलरली, एक्झॅक्टली सिमिलर. इंजेक्शन सारखंच वरचा जो लेअर आहे तो कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर सिरिंज आत पुश केली जाते आणि त्या सिरिंजमधून मेडिसिन रिलीज केलं जातं. इथं मेडिसिनच्या ऐवजी काय आहे, इथं DNA, फाजचा DNA. सो 3 इव्हेंट्स आर देअर इन द पेनिट्रेशन. फर्स्ट, टेल कॉन्ट्रॅक्शन, देन कोर पेनिट्रेशन, म्हणजे इथं एकदा टेल शीथ कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर टेल ट्यूब passes through the cell wall, and then finally DNA is injected like injection of medicine with the help of syringe. Okay, so DNA or injection of DNA into the cell. So in this way the penetration of genome occurs. आता genome आत गेलेला आहे, होस्ट सेलमध्ये genome एंटर झाला.
आता तो जिनोम गेल्यानंतर मग बायोसिंथेसिस होतं, मग असेंब्ली होतं आणि रिलीज होतं. दॅट विल बी डिस्कसिंग इन द नेक्स्ट लेक्चर. सो या लेक्चरमध्ये आपण ॲडसॉर्प्शन आणि पेनिट्रेशन डिस्कस केलं. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. क्लिअर? थँक्यू सो मच.